मी आज तुम्हाला एवढंच सांगायला आलो ना, त्यांनी गाड्या थांबवल्या तरी आपण टोल नाक्यापर्यंत जायचंय, काही हो, परंतु तुमचा आवाज गेल्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे नापेडनी 1580 केलेला आहे. आम्हाला 3000 मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. म्हणून या हंगामामध्ये विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळावे म्हणून नोव्हेंबर पासून आजपर्यंत 1500 रुपये किमान मिळावे अशी सुद्धा मागणी आहे. मागण्या बऱ्याच आहेत. आपण लढणारे कार्यकर्ते आहोत. आज या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांची आठवण प्रत्येकाला येते. अरे आमचा योद्धा आहे, 80 वर्षाचा योद्धा सुद्धा आज थांबलेला नाही. या नाशिकला द्राक्ष असो कांदा असो एकच नेता निर्णय घेत होता, तो शरद पवारच्या माध्यमातून मनमोहन सिंगाच्या माध्यमातून करत होता. आज आम्ही महाविकास आघाडीचे सगळे लोक या प्रयत्नात उतरलेलो आहोत. काही वर्षांनी भांडवलशाही जन्म घेणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये भांडवलशाही राज्य करेल आणि तशी धोरणं धाड केलेली आहे. त्याचा निश्चित करायचा असेल तर आता आपण एवढंच करायचं आहे, इथून उठायचं, पोलिसांनी अटक करू काही करू, सरळ आगेकूच करायची. तुम्ही मुंबई महामार्ग दिल्ली महामार्ग रोकाल, पण मगाशी दानवे साहेब म्हटल्यानंतर उद्या आपली बैठक आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवतो, वेळ पडली तर मुंबईचं महामार्ग आणि मंत्रालय सुद्धा ठप्प करायचं नाशिकसाठी, असं धोरण आपण या ठिकाणी जाहीर करू.